नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या टॉपिकवर, कंड्यूट वायरिंग. ही नक्की काय असते आणि काय एवढी महत्त्वाची मानली जाते? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. आपण जे काही पाहणार आहोत ते एका मूळ माहितीवर आधारित आहे आणि त्यातील प्रत्येक मुद्दा आपण या स्लाइड्सच्या मदतीने अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न की हे कंड्यूट वायरिंग म्हणजे नेमकं काय? अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कंड्यूट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एक गोलाकार पाईप, आणि याच पाईपच्या आतून विजेच्या तारा सुरक्षितपणे नेल्या जातात. म्हणजे एक प्रकारे तारांसाठी हे एक संरक्षक कवचच आहे. पण मग प्रश्न येतो की असं पाईपमधून तारा का न्यायच्या? याचं सगळ्यात मोठं कारण आहे संरक्षण. हो, तारांना कोणत्याही प्रकारच्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी, म्हणजे त्या तुटण्यापासून, ओलाव्यापासून किंवा इतर कोणत्याही धोक्यापासून पूर्णपणे सुरक्षित राहतात. आणि म्हणूनच कंड्यूट वायरिंगला एक खूप सुरक्षित पद्धत मानलं जातं. चला याबद्दल अजून जाणून घेऊया. ऐका, या पद्धतीला वायरिंगची सर्वात सुरक्षित पद्धत असं म्हटलं जातं. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे, नाही का? आणि म्हणूनच अनेक महत्त्वाच्या ठिकाणी याच पद्धतीला प्राधान्य दिलं जातं. अच्छा, मग ही पद्धत वापरतात कुठे? तर बघा, कारखाने झाले, मोठे वर्कशॉप्स, गोदामं, इतकंच काय तर सिनेमागृहांसारख्या सार्वजनिक ठिकाणी जिथे सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची असते तिथे ही वायरिंग हमखास वापरली जाते. आणि विशेषतः जिथे 3 फेज सारखा हाय पॉवर वीज पुरवठा असतो, म्हणजे विचार करा जिथे मोठमोठ्या मशीन्स चालतात तिथे तर कंड्यूट वायरिंग जवळजवळ अनिवार्यच आहे. कारण साहजिकच तिथे धोका जास्त असतो आणि ही पद्धत एक अतिरिक्त सुरक्षेचं कवच पुरवते. बरं, मग हे जे कंड्यूट पाईप्स आहेत ते सगळे सारखेच असतात का, की त्यात पण काही प्रकार आहेत? चला तर मग बघूया. मुख्यतः कंड्यूटचे 2 प्रकार पडतात आणि हे प्रकार ते कशापासून बनवले आहेत यावर ठरतात. यातला पहिला आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्रकार म्हणजे पीव्हीसी कंड्यूट. पीव्हीसी म्हणजे पॉलीविनाइल क्लोराईड. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक प्रकारचा प्लास्टिकचा पाईप असतो. आता या पीव्हीसी पाईपमध्ये सुद्धा त्याच्या जाडीनुसार, ज्याला गेज म्हणतात, 3 प्रकार मिळतात: लो गेज, मीडियम गेज आणि हेवी गेज. म्हणजे जशी गरज असेल तसा योग्य जाडीचा पाईप निवडता येतो. पण पीव्हीसी कंड्यूट इतकं का वापरलं जातं? याचं मुख्य कारण म्हणजे त्याचा खर्च. हो, ते तुलनेनं खूप स्वस्त पडतं आणि म्हणूनच आपल्या घरातल्या वायरिंगसाठी किंवा सामान्य सार्वजनिक ठिकाणी याचाच वापर जास्त प्रमाणात होतो. ठीक आहे, पीव्हीसी तर झालं. आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे आणि तो आहे मेटल कॉन्ड्यूट. नावावरूनच कळतंय, हे पाईप्स धातूचे बनलेले असतात आणि ते पीव्हीसीपेक्षा बरेच वेगळे आहेत. पीव्हीसीमध्ये जसे 3 गेज होते तसे इथे नाहीत. मेटल कंड्यूटमध्ये मुख्यत्वे 2च प्रकार येतात. एक म्हणजे लाईट गेज आणि दुसरा हेवी गेज. फरक काय आहे दोघांमध्ये? तर त्यांच्या बनावटीत. लाईट गेज जे आहे ते पातळ लोखंडी पत्र्यापासून बनवतात, तर हेवी गेज नावाप्रमाणेच जास्त मजबूतीसाठी जाड पाईप वापरून तयार करतात, जेणेकरून तो जास्त धक्के किंवा आघात सहन करू शकेल. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, मेटल कंड्यूट लावताना फक्त सरळ पाईप लावून भागत नाही. त्याला कुठे वळवायचं असेल किंवा जोडायचं असेल तर त्यासाठी टी, एल्बो, बेंड आणि जंक्शन ब्लॉक यांसारख्या खास वस्तूंची, ॲक्सेसरीजची गरज लागते. चला तर मग आता ह्या दोन्ही प्रकारांची म्हणजे पीव्हीसी आणि मेटल कॉन्ड्यूटची एक थेट तुलनाच करून बघूया. तर बघा, फरक अगदी स्पष्ट आहे नाही का? एका बाजूला आहे पीव्हीसी जे कमी खर्चाचं आहे आणि घरातल्या वापरासाठी उत्तम, आणि दुसऱ्या बाजूला आहे मेटल कंड्यूट जे जास्त मजबूत, जास्त टिकाऊ आणि खास करून औद्योगिक वापरासाठी बनवलेलं आहे. जिथे मशीनचा धक्का लागण्याची किंवा इतर काही धोका असण्याची शक्यता असते तिथे मेटल कंड्यूटच तारांना खरं संरक्षण देतं. म्हणजे थोडक्यात निवड पूर्णपणे आपल्या गरजेवर अवलंबून असते. चला तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे एकदा पटकन बघून घेऊया. तर काय लक्षात ठेवायचं? 1. कंड्यूट वायरिंग ही सगळ्यात सुरक्षित पद्धत आहे. 2. जिथे हाय पॉवर विजेचा वापर होतो तिथे ती अत्यंत आवश्यक आहे. 3. पीव्हीसी आणि मेटल हे त्याचे 2 मुख्य प्रकार आहेत. आणि 4. कोणता प्रकार निवडायचा हे खर्च आणि आपल्याला किती मजबूती हवी आहे यावर ठरतं. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, ही सगळी माहिती ऐकल्यावर आपल्या स्वतःच्या घरातील किंवा कामाच्या ठिकाणची वायरिंग खरोखरच किती सुरक्षित आहे याचा विचार कधी केला आहे का?